खेळाडूची नावं इथे मात्र स्कोररला आणि आमचे यूट्यूब टेक्निशियनला सुद्धा नक्कीच मी विनंती करतो निखिल भोईर पण यायचं आहे. प्रेस कंट्रोल निखिल भोईर आपणास विनंती असेल पण यायचं आहे. पांजेगावतील प्रेस कंट्रोल. नक्कीच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सिद्दीक. नक्कीच सलामीची जोडबोली आपण पाहतोय प्रमोद त्यांच्या समवेत वैभव आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद आणि वैभव अशी सलामीची जोडबोली आपण पाहतोय. अद्यापपर्यंत स्पर्धेचा विचार करायला गेला तर कालच्या दिवसामध्ये 45 षटकार आणि 37 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तर चला सामन्याला सुरुवात केली जाते. पंचांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल दिला जाईल. 38 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षण पाहतोय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत. स्पर्धेला मात्र आघात केला जातो. याच पंचांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल दिला जाईल. करूया आरंभ, करूया प्रारंभ आणि करूया या स्पर्धेला मात्र आजच्या दिवसाला शुभारंभ. पहिला बॉल फेकला जाईल. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षणांची निहाळणी करताना आरंभीचे गोलंदाज आपण पाहतोय सिद्दीक. स्ट्राईक एंडला असतील फलंदाज प्रमोद. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून स्वैर मारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 'सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूला ढकललाय आणि चेंडू जातोय 4 धावसंख्येसाठी. आजच्या दिवसातील पहिला चौकार या स्पर्धेतील आपण पाहतोय प्रमोदच्या बॅटमधून येताना. पाच धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. सुंदर खेळ करताना आपण पाहतोय प्रमोद त्यांच्या समवेत अनुभवी खेळाडू वैभव 40+ खेळाडू आपण पाहतोय. यावर बॅटची बॉटमच घेऊन गेलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची इथं मात्र आपण पाहतोय सांगता होताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. नक्कीच बॅटची कड घेऊन गेला चेंडू आपण पाहतोय. सुंदर झेल कैद केला जातोय आणि थांबवला जातोय प्रमोदचा खेळ. नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतोय संघाचे संघनायक साहिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया साहिल कशा पद्धतीचा खेळ करतील.
3 चेंडूंचा अद्यापर्यंत खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय सफलता संपादित केली गोलंदाज सिद्दीक. नवीन फलंदाज आपण पाहतोय एक आक्रमक दर्जाचा फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळेल. यावर मात्र काय घडलंय मधली एसटी गोल होताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल जाईल. विकेट क्रमांक दुसरं तंबूच्या अस्त्राला. तर नक्कीच आपण पाहतो नवीन फलंदाज खेळपट्टीवर त्यांना पाहायला मिळतील समीर भोईर. पाहूया समीर भोईर कशा पद्धतीचा खेळ करतील. भोईर बंधूंचा भरणा असलेला आपण संघ पाहतोय. अकादमी पांजे संघ वरून तालुक्यामधील एक मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सुयोग सारखा गोलंदाज सुद्धा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या स्थिती मात्र गोलंदाजाच्या जोरावर खूप फॉर्ममध्ये आहे. मात्र जर आता मात्र आपण पाहायला गेलात ना तर मात्र समीर आणि त्यांच्या समवेत आलेले वैभवचा विचार करायला गेलात ना मकरन सलामीला आलेत. अद्यापर्यंत नॉन स्ट्रायकिंगला दब धरून बसलेत आणि प्रत्येक फलंदाजाचा खेळ पाहतायत कशा पद्धतीने फलंदाज बाद झालेत. त्यानंतर गोलंदाजी कशा पद्धतीची हाताळली जाते इथे मात्र लक्ष केंद्रित पुरेपूर केला जातोय. नॉन स्ट्रायकरचे फलंदाज वैभव आपण पाहतोय 313 जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण पाहतोय. सिद्दीक 313. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू चांगला फटका कन्वर्ट केला जातोय. एक धाव सहजरित्यानं प्राप्त केली जाईल. एकावरच संतुष्ट मानावं लागेल पांजे संघाला कारण की दुसरी घेण्याची सुद्धा गरज नाही. 2 गडी मात्र तंबूच्या आसाला विसावलेत. सलामीला आलेले आपण पाहतोय. प्रमोद बाद झालेत. वन डाऊनला आलेले संघाचे संघनायक मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत साहिल. तदनंतर विचार करायला गेला तर विशाल यांची कमी नक्कीच भासणार अकादमी पांजे संघाला. आपण पाहतोय सुंदर सफर करण्यासाठी मात्र ते गेलेले आहेत. वैष्णव देवी दर्शन आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आज शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावलचा चेंडू यस पंचांच्या माध्यमातून सोयर मारचा इशारा येतोय. पंच मुकेश म्हात्रे मॅन फ्रॉम नवीन सेवा. आयोजनातील मुख्य आयोजकर्ते सनी ठाकूर यांचं आगमन होताना आपण पाहतोय. मकरन ठाकूर आमच्या संवेद जोडलेत उर्फ मॅक. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. टेक्निशियन आपण पाहतोय मिहिर म्हात्रे. बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू आपण पाहतोय. एक धावसंख्या येताना पाहायला मिळाली. पहिले षटक समाप्ती देत असताना आपण पाहतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर पांजे संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 8च्या घरामध्ये 8 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जातात. नक्कीच एक षटकाचा निर्वाळ आहे तो आपण पाहतोय. हितेशजी चांगल्या पद्धतीने दृश्य दाखवण्याचं काम केलं जात आहे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. सकाळचं सत्र आहे. पहिलाच सामना आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची कव्हरेज केली जाते ही संपूर्ण स्पर्धा. शांतमय वातावरण आपण पाहतोय. शांतमय वातावरणामध्ये ही स्पर्धा आजच्या दिवसामधली पार पाडली जाईल. पंचेचाळीस षटकार आपण पाहतोय आणि 38 चौकार अद्यापपर्यंत या स्पर्धेमध्ये लगावण्यात आल्यात. येणाऱ्या प्रत्येक मागील संघातील खेळाडू आणि पुढील येणाऱ्या प्रत्येक संघामधून आपल्याला षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळेल. यावेळचे गोलंदाज आपण पाहतो वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकातील 3 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. गोलंदाज आपण पाहतोय जितू. पाहूया जितू कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक अद्यापपर्यंत ऑन असणार आहे. फलंदाजाला फक्त चेंडूला दिशा दाखवायची आहे आणि तेच काम करावं लागेल. खूप धावसंख्या येताना पाहायला मिळतील बंधनकारक षटकामध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय
स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय समीर सामने. हे दोन एंडकडून खेळवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे हवेच्या विरुद्ध सुद्धा फटके मारावे लागतील फलंदाजांना. जोरकस फटक्यांचा वापर करावा लागेल. मनगटांच्या सायन्सचा वापर इथनं मात्र येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाची कत्तल करायची असेल तर एका एंडनं मनगडांचा वापर करायला लागेल, तर एका एंडनं आपल्याला हवेची साथ मिळेल. मात्र सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मनगडांचा वापर करावा लागतोय. मकरन, तुम्ही सुद्धा खूप सारं सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा खेळलेले आहेत क्रिकेट. नक्की चेंडूला सन्मान दिला जातो. आपण पाहतोय ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. बॉडी बॅलन्स आपला बघा किती चांगल्या पद्धतीने मुवमेंट होताना पाहायला मिळते. चेंडू ना शरीरावर आदळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र दिशा दाखवली. एक धावसंख्या येताना पाहायला मिळाली. एकेरी धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9च्या घरामध्ये. 2 गडी तंबूच्या सरळ जाताना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ होत असताना चांगली स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. नक्कीच आपण पाहतोय खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतोय, कारण की सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना सुद्धा अद्यापपर्यंत 81 जण लाईव्ह टेलिकास्ट बघताना आपल्याला पाहायला मिळतात. सेल फोनच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून आपण पाहतोय आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सुंदर फटका आपण पाहतोय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना गचाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळले. मात्र एकच धावसंख्या येताना पाहायला मिळते. एकेरी धावेने संघ जाऊन पोहोचतोय. 10च्या घरामध्ये 10 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. लगेच 10 कडे जर्सी परिधान करणारे प्रत्येक खेळाडू खूप मोठे होताना आपल्याला पाहायला मिळतात. सचिन तेंडुलकर, रोनाल्डो असतील, मेसी असतील. यावरचा चेंडू सुंदर चेंडू हाताळले जात आहेत. डॉट होताना आपल्याला पाहायला मिळाले. गोल फलंदाज मात्र बीट होतोय. यावळीचे चेंडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी वापरण्यात आले. जितू 4 चेंडूंचा खेळ झालाय. कोणत्या पद्धतीचा स्वैर मारा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाही. 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. मॅक इथे मात्र निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. फलंदाजाला बॅटचा चेंडूचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. हवेची झुलूक आपण पाहतोय. सुंदर झेल टिपला जातोय. आपण पाहतोय नक्कीच ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला काय लाजवाब झेल टिपला जातोय. स्वागत केलं जाईल डीजे यांच्या माध्यमातून. नक्कीच धन्यवाद. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवलं जातोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून कशा पद्धतीचा हा झेल कन्वर्ट केला जातोय. हॅलो हॅलो बोला बोला. कुठं सांग रे. गावामध्ये ग्राउंडवर आहे तुमचे. आज ना नाही रे बोललास बस. अरे नाही रे तुम्हाला मानला पाहिजे भेटणार. तू आताशी करतो गावाला. ये ये भेटत तर ये आधी. ओके ओके ओके. हां 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 बघू बघू. नक्कीच खूप मित्रप्रेम दाखवलं जाते बोकरोडा गावाच्या माध्यमातून. काल मकरनचा असेल, आज मनीषा सुद्धा फोन आपण पाहतोय. इथे मात्र गडबड होताना आपल्याला पाहायला मिळाली.
सुंदर फटका आपण पाहतोय, मात्र सुंदर झेल टिपली जातोय, वर्चस्व गाजवलं जातोय. येथे मात्र पूर्णपणे भोवरा संघाचं वर्चस्व येताना पाहायला मिळतोय. आल्या पावली माघारी परतावं लागतोय. फलंदाज मयूर यांच्या गळीचा अंत झाला. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. 5 गडी बाद झाले. 10 धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावर जोडले जातात. गोलंदाज पुनश्च एकदा सिद्दीक आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय. काय आपलातून गोलंदाजी केली जाते. नक्कीच इथं हॅट्रिक होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॅक टू बॅक आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये. तर नक्कीच बाद होताना आपण पाहतो निकेश नवीन फलंदाज. खेळपट्टीवर येथील संयोग आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज. नक्कीच या खेळाडूचा जर विचार करायला गेलात ना तर या सीझन मध्ये जर विचार करायला गेलात ना 2020-21-22 मध्ये या खेळाडूने आहे ना पूर्णपणे 3 वेळा मेडन षटक हाताळण्याचं काम केलंय. तोच गोलंदाज आज मात्र फलंदाजीच्या रॅम्पवर पाहायला मिळेल. फलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल ते मात्र लक्षात केंद्रित केलं जाईल. 6 गडी तंबूच्या अस्त्राला गेले. 10 धावसंख्येवरच आपण पाहतोय. नक्कीच सद्यस्थिती आपण पाहतोय. यंदाच्या हंगामामध्ये 3 षटक मात्र मिळवून फेकण्याचं काम केलंय. तो फलंदाजीच्या रॅम्पवर आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल सहयोग तुला. भेदक ॲपिल आपण पाहतोय. ॲपिलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपण पाहतोय. मकरंद आणि यावलचा चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. बॅक टू बॅक 3 सफलता संपादित केल्या. त्यामध्ये 1 सफलता रनआउट पाहायला मिळाली आणि 2 सफलता स्वतःच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळाल्या आहेत. सिद्दीक यांच्या दुसरं षटक हाताळत असताना अद्यापर्यंत 8च धावसंख्या दिल्यात आणि 4 सफलता संपादित केले. ही किमिया आपण पाहतोय गोलंदाज सिद्दीक यांची. यावेळी चांगल्या पद्धतीने टटवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. जोरकस फटका मारावा लागेल. नक्कीच आपण पाहतोय अद्यापर्यंत 5 चेंडू झालेत. 5 चेंडूमध्ये एकही धावसंख्या येण्याचा प्रयत्न झाला नाही. यावेळचा जर चेंडू निर्धाव फेकला ना तर बापदेव क्रिकेट संघाचा हा स्पर्धेमधील पहिला खेळाडू ठरेल ज्यानं मेडन षटक हाताळण्याचं काम केलंय. यावर मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धावसंख्या सहजरित्या प्राप्त केली जाते. 1च धावसंख्या येताना पाहायला मिळते. एकेरी धावणे संघ जाऊन पोहोचतोय 11च्या घरामध्ये. इथे मात्र षटक क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर होतोय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 6 गाड्यांच्या मोबदल्यात 11 धावसंख्येवर. तर तुर्तास मात्र वळूया. 2 षटकांचा खेळ अद्यापर्यंत बाकी असेल. कोणता गोलंदाज वापरला जाईल इथे पाहिलं जाईल. तत्पूर्वी मात्र एक छोटीशी झलक इथं आपण डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल.
नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पाचारण केले जाते NCCC भोवरा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय जुबेर गोलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सहयोग आपण पाहतोय डावखुऱ्या त्याचे फलंदाज आहेत 2 एंडकडून सामने खेळवले जात आहेत धावसंख्या खूप कमी होताना पाहायला मिळते अक्कादेवी पांजे संघाची कुठेतरी गडबड होताना आपल्याला पाहायला मिळाली मिहिरजी आणि या चुका मात्र सुधाराव्या लागतील अक्कादेवी पांजे संघ म्हटलं तर उरण तालुक्यातील एक दर्जेदार संघ म्हणून मानला जातोय सद्यस्थिती मात्र चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये या उरण तालुक्यामध्ये करण्याचं काम केलं जाते पांजे संघ म्हटलं तर नक्कीच कोणतेही सामने असो पांजे गावात मात्र प्रथम कॉल समालोचनासाठी नक्कीच केला जातोय पांजे संघाच्या माध्यमातून पांजे गावाच्या माध्यमातून शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय नक्कीच खेळाडूचा विचार करायला गेलात ना तर माझी शरीरयष्टी आणि त्याच्या शरीरयष्टीमध्ये काहीच फरक नाही पूर्णपणे आपण पाहतोय जोरकस फटके मारावे लागतील सहयोग यांना गोलंदाजी मात्र भेदक केली जाते सहयोग आपण पाहतोय कारण की आपण पाहतोय अशा पद्धतीचे फटके चेंडू टाकले ना की नक्कीच चेंडू षटकाराचे असतात मात्र ताकद ही महत्त्वाची असते आपण पाहतोय आणि तीच ताकद थोडी कमी येताना पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून मात्र चांगला खेळ आपल्या गावासाठी करतोय आणि नक्कीच असाच खेळ करत राहिला खेळाडू आणि येत्या काही वर्षामध्ये नक्कीच उरण तालुक्यामध्ये या खेळाडूचं नाव खूप मोठं होईल यामध्ये तील मात्र शंका नसणार बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू यष्टीरक्षक आपण पाहतो यस्नो केला जाईल इथे मात्र संतुष्ट मानलं जाईल दोन्ही खेळाडू सुखरूपपणे पॉपिंग क्रॉसमध्ये येताना पाहायला मिळतोय कोणत्या पद्धतीची धावसंख्या येताना पाहायला मिळाली नाही 12 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत 4 चेंडूंचा खेळ शेष असेल बॅटच्या रनरमध्ये आलेला चेंडू आपण पाहतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायव्हल आणि धावसंख्येमध्ये गडबड होताना पाहायला मिळाली आपण पाहतोय थोडंसं खेळाडू चंद्राश आणि धावसंख्या इझीमध्ये घेताना पाहायला मिळाले आहेत आणि त्यामुळे मात्र तंबूचा आसरा पकडावा लागतोय विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर होतील नवीन फलंदाज खेळपट्टीवरील मिलन पाहूया मिलन कशा पद्धतीचा खेळ खेळते तिथे मात्र पाहिले जाते आहे चांगली प्रकारची खेळ आपल्याला पाहायला मिळतोय NCCC भोवरा संघाच्या माध्यमातून 13 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत 7 गडी मात्र तंबूच्या आसराला विसावताना आपण पाहतोय पाहूया गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज आपण पाहतोय जुबेर आता चांगला फेकी इथे आपण पाहतोय जितू याने केलं आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र चंद्रासला मात्र माघारी परतावा लागतोय नवीन फलंदाज येतोय मिलन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नक्कीच झेल होती मात्र इथे मात्र मामला बनला असता आपण पाहतोय झेल मात्र भूमीला दान झालाय पुनर्जीवन मिळालंय मिलनला अद्यापर्यंत एक षटकाचा खेळ बाकी असेल आणि या षटकाचा विचार करायला गेलात तर अद्यापर्यंत 2 चेंडू हातलावे लागतील गोलंदाज जुबेर यांना 14 धावसंख्या धावफलकावर जोडले जातात येणारे पुढील चेंडू मागे मात्र मोठे फटके मारावे लागतील तर फार प्रोजेक्ट स्कोरच्या नुसार विचार करायला गेला तर 20 ते 25 धावसंख्या होण्याचे चान्सेस आहेत बॅकफुटवर येऊन बॉडी बॅलन्स आपण पाहतो डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय जर आपण या TV स्क्रीनवर जर पाहिलं ना तर गोलंदाजाची हाईट त्यानंतर फलंदाजाची हाईट आपण पाहतोय शरीरयष्टी पाहतोय ना खूप छोट्या कच्चा खेळाडू आपण पाहतोय हाईटीने सुद्धा मात्र गावासाठी झटताना आपण पाहतोय पाहूया सुयोग कशा पद्धतीने खेळतील पुढील चेंडू सुंदर फटका आपण पाहतोय बॅकफुटवर येऊन जागा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललंय
सुंदर फेकी केली जाते. पर्याप्त काळामध्ये एक धावसंख्या येताना पाहतोय. एकेरी धावण्याचा संघ जाऊन पोहोचतोय 15च्या घरामध्ये. 15 धावसंख्या स्कोर्स कार्डवर लिहिल्या जातात. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाहेर झालाय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. अकादेवी पांजे संघाची 7-15. नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय तौसिफ. पाहूया तौसिफ कशा पद्धतीने गोलंदाजी करते. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय तौसिफ. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. शेवटचं षटक, पहिला चेंडू, संयोग आपण पाहतो. लगेच मार. पुन्हा एकदा काय झालंय तर नक्कीच फलंदाजाने केली अतिघाई. त्याला जायला लागला मात्र तंबूच्या अस्त्राला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय भावेश. नक्कीच वेल वाया घालू नका. इथे मात्र सुयोगची सुद्धा दांडी गोल होताना आपण पाहतोय आणि सुयोगला मात्र माघारी परतावा लागतोय. 3 या धावसंख्येवर विकेट क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय कल्पेश आणि त्यांच्या समवेत भावेश. आपण पाहतोय दोन्ही खेळाडूचा विचार करायला नावं सुद्धा यमक जुळणारी पाहतोय आणि दोन्ही सुद्धा बंधू आहेत. आपण पाहतोय भाऊबंद आहेत. या दोन्ही भावांकडे मात्र 4 चेंडू असतील. या 4 चेंडूमध्ये मात्र कितपर्यंत धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल हे मात्र पाहिलं जाईल. पाहूया. मारण्याचा प्रयत्न तर होता. आपण पाहतोय भावेश. मी तर म्हणतोय भावेशला स्ट्राईक यायला पाहिजे कारण की भावेशकडे मोठी फटके मारण्याची क्षमता आहे. अंडर 20चा खेळाडू आहे. बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू आपण पाहतोय. लीडिंग एज लागून चेंडू चाला थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रायबल होतोय. 4 धावसंख्येसाठी कल्पेशच्या बॅटिंगमधून आलाय. हा मात्र दणदणीत चौकार.
तरी चला मात्र आपण पाहतोय 19 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. चांगला फटका कन्वर्ट केला जाईल. एक पूर्णपणे आहे ना NCC भावराज संघाने मात्र या येण्याच्या आधीच मला वाटतं इरादे स्पष्ट केलेत की समोर कितीही मोठा संघ असो या संघाला मात्र हरवण्याची क्षमता ठेवायची, कारण की गोलंदाजी सुद्धा SNCC भावराज संघ आपण पाहतोय सुंदर खेळ केला जातोय. ज्या अर्थी थ्रो केल्या गेल्यात, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण कौतुक करावं तितकं कमीच. एक साइड रिस्क आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने. यावेळेस सुद्धा फलंदाजाला माघारी परतावा लागतोय आणि या स्पर्धेमध्ये आज आपण पाहतोय या SNCC भावराज संघाने पूर्णपणे अकादेवी पांजे संघाला 20 या धावसंख्येवर ऑल आउट करून टाकलाय. तर नक्कीच यानंतरचा होणारा सामना बेलदार वाडा विपेक्षा नंदादीप नवगर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नंदादीप नवगर संघाच्या आणि बेलदार वाडा संघाचे संघ नायकांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर नक्कीच लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात केली जाईल. 21 धावसंख्येचं आव्हान असेल. येणाऱ्या 24 चेंडू मागे पेलावं लागेल. नक्की मी विनंती करतोय बेलदारवाडा संघाचे संघनायक आणि नंदादीप नवगर संघाचे संघनायक येथे उपस्थित झालेत.
मी विनंती करतोय बेलदरवाडा संघाचे संघनायक आपण यायचं आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करूया. सध्याच्या हंगामामध्ये 3 टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय मिडल षटक हाताळण्याचं काम सहयोग यानं केलंय. मी तर म्हणतोय ना या स्पर्धेमध्ये आज मी भाकीत करतो की येणाऱ्या काही वर्षामध्ये हा खेळाडू उरण तालुक्यामध्ये हाकार नाही माजवला ना तर त्या नावाचं मी उमंग राजन भोईर नाही. तर नक्कीच आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करूया. सहयोग आपण पाहतोय गोलंदाजच्या रॅम्पवर डावकऱ्या त्याचे गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतो बॅटच्या रडारमध्ये आला आहे. क्षेत्ररक्षक तेथे त्यांना ठेवलेत. ही कॅसेट असते जिथे क्षेत्ररक्षक ठेवलेत ना त्या ठिकाणी चेंडू टाका की जेणेकरून फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक पहिलं ऑस्ट्रेलियन डक घेऊन मैदानाच्या बाहेर. धन्यवाद धन्यवाद. आपण पाहतोय बेलदारवाडा संघाचे कर्णधार विशाल आपण पाहतोय आणि एका बाजूला नवगड संघाचे संघनायक दिनेशजी बंडा. हस्त आंदोलन केलं जातोय. नाणेफेकीचा कोल केला जाईल. हेल या टेल्स काटा छापा छापा मागला जातोय आणि काटा येताना पाहायला मिळतोय. काटे की टक्कर आपण नक्कीच पाहणार. टॉस जिंकलाय बेलदारवाडा संघ. आपला निर्णय कळवायचा आहे. पहिल्याच चेंडूवर मात्र या गोलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केलेत. मी तर मध्ये 24 चेंडू आहेत 21 धावसंख्या काढत असताना जर यावेळेस जर या खेळाडूंनी मेडन षटक हाताळलं ना किंवा कमी धावसंख्या दिल्या ना तर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजावर दडपण असेल. पुढील गोलंदाजांना भेदक गोलंदाजी करावी लागेल. ओ हो काय गोलंदाजी केली जाते. नक्कीच ॲक्शन रिप्ले दाखवलं जाईल आम्हाला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. सहयोग यांची प्रथमतः यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून गोलंदाजी बघत असताना पाहायला मिळेल कशा पद्धतीचा त्याचा स्टँड आहे, कशा पद्धतीची ॲक्शन आहे आणि कशा पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय. यावर आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. काय चेंडू हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवरचा टप्पा. जर मकरंद आपण या स्क्रीनमध्ये पहा जरा आणि त्या गोलंदाजाची आपण हाईट बघा. गोलंदाजाची बॉडी बॅलन्स बघा आपण. सुंदर सुंदर गोलंदाजी. यावलचा सुद्धा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. चौथा चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. पाहूया पुढील 2 चेंडू मात्र निर्धाव हाताळले जातील का. सात आठ पावलांचा रण पाहतोय. लेफ्टा मुहूर्त विकेटचा मारा करतील पेट्रोल पंप एंड कडून. आपण पाहतोय गोलंदाज सुंदर गोलंदाजी अफलातून गोलंदाजी. टाल्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडू मध्ये एकही धावसंख्या न देता एक सफलता मात्र पहिल्याच बॉलवर सफलता संपादित केली. शेवटचा बॉल असेल. शेवटचा ब्रह्मास्त्र षटक क्रमांक पहिलं. नक्कीच पाहूया हा चेंडू कशा पद्धतीचा फेकला जातोय. गोलंदाज सुंदर. यंदाच्या हंगामामध्ये 2021-22च्या हंगामामध्ये सहयोग भुईर यानं मात्र 4थं मिडन षटक हाताळण्याचं काम केले आणि या स्पर्धेतील दुसरा खेळाडू ठरतोय. जोरदार टाने स्वागत सुद्धा आपण केलं जातं. आपलातून गोलंदाजी बेणकलच्या मैदानावर सुद्धा यानं मिडन षटक हाताळलं होतं. तदनंतर त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र पटकावला होता. चांगलं काम तर केलंय. पहिल्या षटकामध्ये येणारे मात्र जे गोलंदाज असतील ना 4 गोलंदाज त्यांना सुद्धा मात्र अशाच पद्धतीचा मात्र खेळ करावा लागेल. कारण की 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. 30 चेंडू होते. 30 चेंडूंमध्ये मात्र 21 धावसंख्या करत असताना एक षटक मेडन हाताळलंय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. अद्याप मात्र आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये ना 80 जण लाईव्ह बघत होते आणि आता मात्र आपण पाहतोय 132 जण मात्र घर बसल्या या सामन्याचा आनंद घेतात. म्हणजे आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने लाईव्हच्या माध्यमातून प्रतिसाद दिला जातोय. चांगली टेलिकास्ट आपण पाहतो RTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. घर बसल्या लॅपटॉपवर असेल, टीव्हीवर असेल, तदनंतर सेलफोनवर ही स्पर्धा पण थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल RTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय मयूर दुसरं षटक हाताळण्यासाठी पाचारण केले जाते आहे.
किती सुंदर झेल टिपला जातोय. जी पहिल्या सत्रामध्ये जी गाडी होती ना खेळाडूंची माघारी जायची, तशाच पद्धतीची इथं मात्र सुरुवात गोलंदाजांना करताना आपण पाहतोय. विकेट क्रमांक दुसरं निकेश नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना पाहायला मिळतील. नदीम पाहूया नदीम कशा पद्धतीचा खेळ करतील. धोक्या होण्याची शक्यता मात्र एक धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मयूर गोलंदाज आपण पाहतोय. आता मात्र खातं खोललं जातंय. स्वतःचं संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केले जाईल. मयूरची जर गोलंदाज आपण पाहतोय, मध्यम गती गोलंदाज आपण पाहतोय. मोजक्या 5 ते 6 पावलांचा रणप आहे. तदनंतर चेंडूला मात्र वळण देण्याचं काम केलं जाते. फिंगर रोल करण्याचं काम केलं जाते. बोटांची चालना आपण पाहतोय. धोका शक्यता डायरेक्ट हिट आपण पाहतोय. मात्र सुखरूपरित्या एक धावसंख्या येताना पाहायला मिळाले. सुंदररित्या पॉपिंग क्रीजमध्ये जाताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज. यावेळेला आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून नोचा इशारा येताना पाहायला मिळतोय. फ्री हिटचा मौका असेल. बिमोर नो नो प्लस 1 आपल्याला पाहायला मिळते. 2 धावसंख्या येताना पाहायला मिळाल्या. दुहेरी धावणे संघाची धावसंख्या 2 पोहोचते. 4च्या घरामध्ये 4 धावसंख्या धावफलकावर जोडल्यात. 3 चेंडूचा खेळ शेष झालाय. अद्यापर्यंत 3 चेंडू हात लावावे लागतील. त्यामध्ये हा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. अवघ्या या फ्री हिटच्या चेंडूवर मोठा हिट लगावला जाईल का? फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय. हिट करण्याच्या नादामध्ये मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले. 4 धावसंख्येवर मात्र धावसंख्या स्थगित केली जाते. तदनंतर आपण पाहतोय आमच्या संवेदात जोडले जातील. पुढील सामन्याचं समालोचन केलं जाईल असे आमचे साथी समालोचक परीक्षित जी पाटील सरांचं आगमन झालंय. आपलं प्रथमतः शब्द सुमनावणे हार्दिक स्वागत असं म्हटलं जातं. पडता पावले सज्जनांची शोभा वाडे रंगमंचाच्या दादा या आपलं स्वागत असेल. परीक्षित पाटील साहेबांचं आगमन झालंय. तत्पूर्वी मात्र 2 धावसंख्या येताना पाहायला मिळाल्यात. 2 धावणे संघ जाऊन पोहोचतोय. 6च्या घरामध्ये शेवटचा चेंडू शेवटचा ब्रह्मास्त्र षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. शॉट ऑफ पुल चेंडू आपण पाहतोय. सक्सेस करण्याचा प्रयत्न होता पण अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6च्या घरामध्ये नक्कीच येणाऱ्या पुढील चेंडूमध्ये कशा पद्धतीचा खेळ केला जाईल तिथं पाहिले जाईल. तुर्तास मात्र वळूया डीजे मॉन्टू. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळतील. पुन्हा एकदा मिडन षटक हाताळणारा गोलंदाज आपण पाहतोय सहयोग भोईर.
की सहयोग भुईर आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये यंदाच्या हंगामामध्ये हा मिळालेला एक कोहिनूर हिरा आपण पाहतोय अकादेवी पांजे संघासाठी तारणहाण बनून येणारा पाहतोय खेळाडू. सातवा चेंडू आपण पाहतोय मकरन डॉट फेकताना पाहायला मिळतोय वैयक्तिक कोट्यामध्ये. सुंदर गोलंदाज आपण पाहतो. या गोलंदाजाच्या माध्यमातून पूर्णपणे दडपण आणण्याचं काम येणाऱ्या प्रत्येक फलंदाजावर केलं जातोय. पूर्णपणे चेंडू 5 बोटामध्ये धरतोय तदनंतर मात्र असं फेकण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर गोलंदाजी शरीरावर लादरणारा चेंडू आपण पाहतोय. धोका होण्याची शक्यता नाराज होताना आपण पाहतोय. लेग बाईच्या रूपानं एक धाव संख्या येताना पाहायला मिळते. या एका धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. 7च्या घरामध्ये 7 धावसंख्या गुणफलकावर जोडल्या जात आहेत. 2 गड्यांच्या मोह बदल्यात चांगली गोलंदाजी. गोलंदाजाचा रणअप आपण पाहतोय. 8 पावलांचा रणअप आहे. मोजक्या लेफ्टा मुहूर्त विकेटचे मार करतायत. लेग ब्रेक बॉलिंग करण्याचा प्रयत्न तदनंतर कॅरम बॉल टाकण्याची सुद्धा क्षमता या गोलंदाजामध्ये आपण पाहतोय. चांगली कुवत या गोलंदाजामध्ये आपण पाहतोय. सामोरे मात्र फलंदाज नदीम असतील कशा पद्धतीचा खेळ करतील. सुरेख चेंडू आपण पाहतोय. गुडलँड स्पॉटवरचे टप्पे हाताळण्याचं काम केलं जात आहे गोलंदाजांच्या माध्यमातून. यावर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता. बॅटचा चेंडू तर चांगला मिलन झालाय. क्षेत्ररक्षकांना केली नाही चूक. फलंदाजाला जायला लागतो तंबूच्या अस्त्राला. चार चेंडूंचा खेळ झालाय. आपण पाहतोय 2 चेंडू शेष असतील. स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला मिळतील. तोसीफ आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने एक धाव संख्या येताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. मुकेश मात्रे नवीन सेवा आपण पाहतोय. 1 चेंडू शेष असतील सहयोग यांचा. नक्कीच 8 धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर जोडले जातात. नक्कीच परीक्षित सर हाच खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. जरी 21 धावसंख्या असल्या तरी टाळ्यांचा कडकडाट पांजे संघाच्या खेम्यामधून खूपसा येताना पाहायला मिळतोय. 1 धावसंख्या मात्र दिली या गोलंदाजाने. आपण पाहतोय 12 चेंडू हाताळले आहेत. जितकं कौतुक करावं तितकं कमी. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. 2 सफलता मात्र स्वतःच्या खात्यावर केल्यात आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 8च्या घरामध्ये. नक्कीच जलपानाची सोय करायची आहे. नक्कीच इथं आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव फेकला. तदनंतर लेग बायच्या रूपाने 1 धाव संख्या आली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तदनंतर सफलता संपादित. पुन्हा एकदा लेग बायच्या रूपानं आणि तदनंतर आपण पाहतोय डॉट चेंडू. मात्र जर विचार करायला गेलात ना
फलंदाजांना खूप धडपड करावी लागली, कारण की बॅटमधून एकही धावसंख्या दिली नाही या गोलंदाजाने. आपण पाहतोय दोन्ही धावसंख्या आल्यात मकरंजी, पण दोन्ही धावसंख्या अवांतर येताना पाहायला मिळतात लेग बाईटच्या रूपानं. म्हणजे बॅटला बॉल सुद्धा लावून देत नाही इतकी क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. चांगली गोलंदाजी हाताळण्याचं काम केलंय गोलंदाजांनी. येणारे 12 चेंडू असतील, 13 धावसंख्येची गरज असेल. 12 चेंडू 13 धावा म्हणजे एक सामना आहे ना पूर्णपणे टक्कर सामना होताना पाहायला मिळते. लो स्कोरिंग सामना आहे तरी सुद्धा खूप मेहनत करावी लागते, खूप परिश्रम करावे लागतात SNCC भावरा संघाला. नक्कीच आपण पाहतोय MSCB चे कर्मचारी आपण पाहतोय अभिलाषजी यांचं आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश. पाहूया कल्पेश गोलंदाजाच्या रॅम्पवर आहेत आणि 22 मात्र तैनात केलेत. 22 यष्टीरक्षकाच्या मागं गल्लीमध्ये आपण पाहतोय 22 तैनात असेल. कल्पेश 15-20 पावलांचा रनअप राईट मोर द विकेटचे मारा करतील. शॉर्ट ऑफ चेंडू आपण पाहतोय, या वलचा चेंडू बीट होत आहेत. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतील. नक्कीच अंतिम क्षणापर्यंत सामना जाणार, शेवटच्या क्षणापर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये नक्कीच सर्व काही निर्धारित असतील. 11 चेंडू असतील आणि 11 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज असणार आहे. आणि खेळाडू जर आतमध्ये येऊ नका, खेळाडूंनी विनंती आणण्यात आपल्याला पेनलाइज दिली जाईल. मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. नक्कीच सामना चालू करायचा आहे, वादावादी करू नका याची नोंद घ्यायची आहे. क्लोज किपिंग केली जाते आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, होगी तिरी दांडी गोल, अस्तव्यस्त दांडा उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 4, तो शिपचा खेळीचा अंत. हॅलो. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. क्रिकेट मधील यॉर्कर म्हणजे ब्रह्मास्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. जे चेंडू हाताळले जातात आपण पाहतो 21 धावसंख्या काढत असताना सुद्धा दमछाक केली जाते. काय आपलातून खेळ. मी मागाशीच म्हटलं होतं आकादेवी पांजे संघ आहे ना खूप ताकदवार संघ आहे. जरी धावसंख्या कमी आहेत ना तर गोलंदाजांवर विश्वास आहे. सुंदर गोलंदाजी. येस, इथे मात्र बॉटम वाईज घेऊन फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागतोय. आगरी कोहली मुंबईचे राजे, करू नका आग्र्यांचा नाद. मात्र फलंदाज होईल बाद. ये बाई यो फोटो आहे बाई यो. तो याचे मॅचला कोणचे नवगरची मॅच लागेल ना तो स्टॉप करून ठेवतोच फोटो. ती मॅच फोटो हा एकच मॅच मला आठवण दे.
नवीन फलंदाज खेळपट्टी होतोय मोहसिन. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मी मागाशीच म्हटलं होतं नक्की 2 सफलता 1 चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी कल्पेश सुद्धा आपण पाहतोय सहयोगच्या पावलावरच पाऊल ठेवण्याचं काम केलं जातोय. बॅटच्या राडारमध्ये आलेला चेंडू खराब चेंडू टाकलं. इथे मात्र गडबड झाली. आसमान दाखवले कल्पेशाला. खूप उत्साहाचं वातावरण आपण पाहतोय पौरा संघाच्या खेमेमध्ये. नक्कीच असं म्हणलं प्रॉपर टायमिंग आपण पाहतोय. टायमिंग बी मिसाल आपल्याला पाहायला मिळालं. गुडलँड स्पॉटवर ओव्हर पिचचा चेंडू आपण पाहतोय. फुल्लर लेन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. शेवटचा बॉल असेल. या चेंडूवर मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाज कल्पेश याला. यावेळी सुद्धा समीर कोणतेच चेंडू करता सुंदर झेल टिपला जातोय आणि थांबवला जातोय मोसिमचा खेळ. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद. मी विनंती करतोय SNCC भवरा संघ आपण जर मैदानाच्या आत आलात ना तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. सर्वेशजी पाटील साहेबांचं आगमन होताना आपण पाहतोय. तर नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज येणारे 6 चेंडू असतील मकरंद आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावसंख्येची गरज असेल. जर गोलंदाज आपण पाहतोय सायल असेल कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचे नियम आपण पाहतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. परीक्षित पाटील आमच्या समवेत जोडले जातील. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावसंख्या. नक्कीच तो षटकार जर आला नसताना तर पूर्णपणे आहे ना फलंदाजांवर दडपण होतं. NCC भवरा संघाच्या पूर्णपणे छातीमध्ये धडधड होती. ती थोडी धडधड शांत झाली. पाहूया संयोगने जी गोलंदाजी केली तदनंतर कल्पेशने जे चेंडू हाताळलेत ना तीच गोलंदाजी आता साहिलला करावी लागेल. पाहूया साहिल हा सामना जिंकून देईल का आपल्या संघाला. कारण की धावसंख्या जरी कमी असली ना तरी गोलंदाजांच्या मनगटातली ताकद आणि गोलंदाजांच्या बोटांची चालना आणि क्षमता आपल्याला पाहायला मिळाली. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये सामना आपण पाहतोय. एका बाजूला भवरा संघ दुसऱ्या बाजूला पांजा संघ. निमित्त आहे बापदेव क्रिकेट संघ आयोजित बोकरोडा चषक. नक्की झेलकैद केला जातोय का. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील. एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळाले. येणारे मात्र पुढील 5 चेंडू असतील आणि 5 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज असेल. पाहूया 5 चेंडू 5 धावा कशा पद्धतीचा खेळ केला जाईल. अंतिम क्षणापर्यंत मात्र हा सामना आलाय. पूर्णपणे 5 षटकं हातलावी लागलीत आणि 5 षटकांमध्ये या फलंदाजांना आपण पाहतोय 6 खेळाडूंना मात्र तंबूच्या आसऱ्यामध्ये विसावा घेताना आपण पाहतोय. इथे जी मात्र पूर्णपणे ही स्पर्धा कव्हरेज केली जाते कॅमेऱ्याच्या माध्यमातून. मजा घेत असलेल्या सामन्याचं पूर्णपणे इथे सुद्धा बॅकफुटवर येऊन खेळलेला पाहायला मिळतोय. यावर मात्र सामना संपवण्याचा प्रयत्न केलाय. खराब गोलंदाजी साहिलने केली आणि अंतिम क्षणाला SNCC भवरा संघ मात्र विजय संपादित केला जातोय.
नक्कीच या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरलेत, ज्यानं 6 धावसंख्या देऊन 5 सफलता संपादित केल्यात. सिद्दीक ठरलेत मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो सिद्दीक, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. आणि यानंतरचा आपण सामना पाहतोय बेलदारवाडा विपक्ष नंदादीप नवघर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दर्जेदार स्पर्धा बापदेव क्रिकेट क्लब आयोजित बकरुडा चषक 2021 RTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि इथे माझी वेळ समाप्ती देते. पुढील आवाज आपण ऐकणार याच गावातील सुपुत्र परीक्षितजी पाटील सर. नक्कीच मी विनंती करतोय आरके ट्रान्सपोर्टचे मालक, खऱ्या अर्थानं आमच्या गावातील सुपुत्र चेतनजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. आपण पाहतोय आजच्या अतिथीगण आहेत खूपसे मित्र परिवार, जसे आमच्या या बोकरविडा गावामध्ये आहेत ना, आमच्यावर प्रेम करणारे, तसेच आमच्या दादांवर सुद्धा प्रेम करणारे त्यांचे मित्र परिवार आपण पाहतोय. ही खऱ्या अर्थानं मैत्री आहे, नातं आहे भेंडकल गावाचं. आणि असंच नातं जडून राहू दे हीच बाप्पांचरणी प्रार्थना असेल. सिद्दीक यांना मात्र मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय कॅमेरा फिरवायचं, नक्कीच कॅमेरामॅनमध्ये बघायचं आहे. कॅमेरा फिरवला जातोय. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच दिली जाते. क्षणचित्र कैद केले जात आहेत. इथेच जी मात्र कव्हरेज केली जाते. संपूर्ण स्पर्धा झुमिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली.